प्रेक्षको नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक, विशेषतः ग्रामसेविका करप्शन कसं करतात आणि आदिवासी भागातील ग्रामपंचायतीची लुटमार कशी होते हे सांगण्यासाठी आज डहाणू तालुक्यातील गंजाड येथील माझ्या समोर श्रीधर वायडा हे तिथले ग्रामस्थ आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मण रावळ आणि प्रकाश वायडा हे तिन्ही ग्रामस्थ इथे आज मशाल स्टुडिओ मध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये लक्ष्मण रावळ हे पेसाचे अध्यक्ष आहेत, प्रकाश वायडा हे सदस्य आहेत आणि श्रीधर वायडा हे तिथे ग्रामस्थ आहेत. त्यांनी काही तिथे पेपर घेऊन आले आणि त्यांनी तक्रार केली होती 4 जूनला मौजे गंजाड ग्रामपंचायतीमधील आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराबाबत. तिथे जेव्हा त्यांना न्याय मिळाला नाही, म्हणजे खरं तर त्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केलेली आहे, पंचायत समितीकडे तक्रार केलेली आहे, मात्र ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराबाबत किंवा सरपंचांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत एकूणच ग्रामपंचायतीचा जो कारभार चालतो त्या संदर्भात कितीही तक्रारी करा, सगळं काही मॅनेज होतं. आणि ते मॅनेज झाल्यानंतर अक्षरशः वैतागून कंटाळून हे तिन्ही ग्रामस्थ आज मशाल स्टुडिओ मध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया की हे करप्शन नेमकं कसं झालं. लक्ष्मण, तुमचं या संदर्भात काय म्हणणं आहे? तुम्ही कशासाठी आलात? आम्ही याच्यासाठी आलो की 15 तारखेचं हे प्रकरण घडलेलं म्हणजे भ्रष्टाचार झाला, 4 लाखाचं फ्रॉड झालेला. तर 15 तारखेला ग्रामविकास अधिकारी गंजाडचे रुपल संख्ये हे यांनी मला 15 तारखेला दुपारी बोलवलं की लक्ष्मण तू सही करायला ये ग्रामपंचायत मध्ये. मी थोड्या वेळाने येतो असं सांगितलं. थोड्या वेळाने गेलो ग्रामपंचायतला ऑफिस मध्ये गेलो मला 2 चेक काढून दिले. 2 चेक काढून दिले. एक चेक होता 1,28,467 आणि एक चेक होता 46,325. ओके. तर मी तिला विचारपूस केली की मॅडम तुम्ही हे काम केलं तर मला पेसा कमिटीला विचारायला पाहिजे. मी पेसा कमिटीचे अध्यक्ष आहे, पेसा कमिटीमध्ये 10 सदस्य आहेत. तर नाही सांगता तू सही करणार का नाही? जर सही करणार की नाही सांग. सांगता तुला काही कमिशन पाहिजे काय? सांगता कमिशन पाहिजे म्हणून नाही सही करत काय? कमिशनला म्हटलं कमिशनचे काय संबंध? परस्पर तू म्हटलं 1,28,467 काम केलं तर हे साडेला सांगता कॅमेरे लावले, 12 कॅमेरे लावले. ठीक आहे म्हटलं चला साडेचे काम आहे म्हणून मी सही केली. त्याच्यानंतर दुसरा चेक होता 46,325. हे सांगता हे कशासाठी म्हटलं ते सांगतो ऑडिटला पैसे द्यायला सांगता साईडला काढून ठेवायला लागतात. ऑडिटरला द्यायला? हा, ऑडिटरला द्यायला असं आम्हाला त्यांनी सांगितलं. लेखापरीक्षण विभाग जो आहे त्या लेखापरीक्षण विभागामध्ये प्रत्येक ग्रामसेवक एक पाकिट देतो. म्हणजे यापूर्वी आम्ही एक करप्शन काढलं होतं की जे ऑडिटरच पैसे खातात आणि त्याच्या माध्यमातून हे करप्शन कसं होतं. म्हणजे तुम्ही कितीही भ्रष्टाचार करा आणि ऑडिटरला पॉकेट दिलं ठरल्याप्रमाणे की मग त्याच्यानंतर सगळं काही सुरळीत होतं. इथेही 46,325 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे ग्रामसेविका म्हणतात, त्यांचं म्हणणं आहे की ग्रामसेविकेने तुम्हाला काय सांगितलं? आम्हाला सांगितलं की हे ऑडिट साठी साईडला काढून ठेवण्यासाठी 46,325 आहे. 46,325 हे ऑडिटला द्यायला लागतं. म्हणजे ऑडिटर जे त्यांना द्यायला असं तसं. हो. तर मग पुढे काय झालं? त्याच्यानंतर मी विचार केला, सही केली. त्याच्यानंतर सही करण्याच्या अगोदर मी फोटो काढला चेकचा. हा बरोबर आहे ना. हा 46,325 रुपयाचा हा चेक आहे. किती पद्धतशीरपणे हा चेक लिहिला जातो आणि त्याच्यानंतर काय होतंय ते आता त्यांच्या तोंडून ऐकूया. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर चल म्हटलं 46,325 कारण की पुढचं काम आपल्याला अडकायला नाही पाहिजे. जर ह्याच्यावर सही नाही केली तर पुढचं आम्हाला काम नाही करून देणार ऑडिटर नाही, ही ग्रामसेविका. पुढचे आमचे जे पैशामध्ये पैसे वगैरे आहेत ते आपल्या पाड्यासाठी जे पैसे संवर्धनासाठी त्यासाठी अडतात. म्हणून मी फोटो काढून नंतर सही केली. सही केली तर केली. नंतर हे 17-18 दिवस झाले. 17-18 दिवस झाले. त्याच्यानंतर मला थोडस डाऊट आले. मग मी स्टेटमेंट काढलं. हे स्टेटमेंट आहे बरोबर, हेच ना तुम्ही आणले? हे त्यांनी पेपर आणलेले आहेत, बँकेचे स्टेटमेंट आहे. पण याच्यामध्ये बघा एक एंट्री आहे 26/5/2026 4,46,325 रुपये झालेले आहेत. इथे जर आपण बघितलं तर 4,46,325 रुपये. म्हणजे चेकवर सही जी केलेली आहे त्याचा एक चेक आहे 46,325 रुपये आणि जिथे जागा राहिली
पुढे या ग्रामसेविकेने जागा ठेवली आहे, तिथे 4 हा आकडा टाकला, 4 लाख, इकडे 4चा आकडा टाकला आणि 46,325 चे डायरेक्ट 4,46,325 रुपये झाले. म्हणजे सही घेताना हे लोक आदिवासी आहेत, गरीब आहेत, यांना काही कळणार नाही आणि म्हणून त्यांनी 4 लाख रुपये हे एक्स्ट्रा दाखवून ते काढले गेले. मात्र जे पेसाचे अध्यक्ष आहेत लक्ष्मण राबड यांनी हे स्टेटमेंट घेतलं गंजाड बँकेकडनं आणि तिथे लक्षात आलं की 4,46,325 रुपये काढले गेलेले आहेत. तुम्ही स्टेटमेंट घेतल्यानंतर काय केलं? स्टेटमेंट घेतल्यानंतर मी कन्फर्म केलं की म्हटलं हे तर मी 46,325 वर सही केली, मग हे कसं काय? मग मी काय केलं, चेक नंबर चेक केला 059,123. ते चेक नंबरवर तेवढा 059,123 चेक नंबर आहेत हे इथे. त्याच्यानंतर स्टेटमेंट वर आहे 059,123. याच्यामुळे डायरेक्टली हिला मी हे काळा बाजार पकडला त्याच्यामुळे 4 लाख भ्रष्टाचार केला असा. मग मी डायरेक्टली त्याच दिवशी माझे मित्र श्रीधर आणि कमिटीचे सदस्य प्रकाश वायडा, तसेच एक मित्र तिथलाच एक सामाजिक कार्यकर्ता राजेश गुरुवर, हे असं करून आम्ही डायरेक्ट कलेक्टर ऑफिस गाठलं. कलेक्टर ऑफिसला गेलो, सीओ ला भेटलं. सीओ नव्हते तर असिस्टंट सीओ होते, त्यांना पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर हे चुका कसा केला, त्यांनी कसा फ्रॉड केला. 4/6 दिले त्यांच्याकडे. हा, ते 4/6. मग त्यांना समजून दाखवलं की चेकवर 46,325 वर सही घेतली. त्याच्यानंतर त्यांनी 4चा आकडा टाकण्यासाठी जागा ठेवली, त्याच्यानंतर अक्षरी लिहायला पण जागा ठेवली. तर हे असं करून त्यांनी 4 लाखाचा भ्रष्टाचार केला. त्याच्यानंतर म्हटलं स्टेटमेंट दाखवलं, हे पण म्हटलं बघा, चेक नंबर बघा आणि चेक नंबर बघा. त्याच्यावर जिल्हा परिषदेने काय सांगितलं? मग त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. तर आम्ही सांगितलं त्या एवढी 4 लाखाचा भ्रष्टाचार केला असेल, हा केंद्र सरकारने पैसा अनुसूचित क्षेत्र आदिवासी पट्टा असतो तिथे देतात. हा आदिवासी पट्ट्याला संवर्धन, हे परंपरा रीतिरिवाज यांचे संवर्धन सांभाळण्यासाठी पैशाचा पैसा येतं केंद्र सरकार. तर हा गरीब लोकांचा पैसा जर असा ग्रामविकास अधिकारी खात असतील तरी याच्यावर म्हटलं कायदेशीर कारवाई तर झाली पाहिजे, पैसे रिटर्न पण घ्यायला पाहिजे, वसुली केली पाहिजे आणि निलंबित व्हायला पाहिजे. आता आमच्या इकडे जवळ 9 पैसा कमिटी आहेत. 9 पैसा कमिटीचा पैसा असा केला ते किती रुपये, लाखो रुपये त्यांनी काळा बाजार केला असेल. आणि हा काळा बाजार माहीत पडल्यानंतर काल तिने परस्पर पैसे 4 लाख बँकेमध्ये टाकले. तर हा टाकले 4 लाख टाकले. पत्र दिलं 4 तारखेला, 4/6/2026 आणि आज तारीख आहे 7 म्हणजे 6ला टाकले. 6ला टाकले. म्हणजे तिच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तिने नेऊन पैसे बँकेमध्ये 4 लाख. ओके. त्याच्यानंतर तिने असं केलं की आता दुसऱ्या पैशामध्ये 9 आहेत ना, तर दुसऱ्या पैसा कमिटीमध्ये पण काळा बाजार केला असेल. या भीतीने तिने काय केलं, ग्रामपंचायतचा लेटर पॅड आहे, ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर अर्ज केला, सही केली आणि शिपाईला ते अर्ज घेऊन बँकेमध्ये, सेंट्रल बँकमध्ये पाठवून दिला आणि अर्ज दिला की कुठलाही पैसा कमिटीचा अध्यक्ष स्टेटमेंट मागायला आला तर द्यायचं नाही. ते याच्यामुळे आपल्याला लगेच निदर्शन आलं की दुसऱ्या पैशामध्ये पण करप्शन केलं असेल म्हणून अर्ज दिला. म्हणजे कुठेतरी हे आपल्याला गरीब जनतेला फसवणूक करून हे पैशाचे पैसे लंपास करतायत हे आपल्याला निदर्शनात येतं. तुमचं म्हणणं आहे का अजून पण झालं असेल? अजून पण झालंय. जिल्हा परिषदेला विनंती आहे, तिथे सीओ चांगले आहेत, म्हणजे मनोज रांगडे साहेब, त्यांना एक विनंती आहे की चांगला ऑडिटर पाठवा. तुम्ही जे ऑडिटर पाठवताय किंवा तिथे ऑडिटर जे जात आहेत ते पाकिटं घेऊन येत आहेत, कारण त्यांच्यासाठी चेकने पैसे रिझर्व्ह ठेवले जातात. इथेही ऑडिटरसाठी 46,325 रुपये ठेवले होते. पेसा सदस्यांना कमिटीने सांगितलं की ऑडिटरना पैसे द्यायचे, ऑडिटसाठी पैसे द्यायचे आहेत आणि त्यानंतर हा फ्रॉड करण्यात आलेला आहे. त्यांचं म्हणणं की आमच्या 9 पेसा कमिटी आहेत जंजाडमध्ये, त्या प्रत्येक कमिटीमध्ये तिच्या नावावर हा भ्रष्टाचार झाला असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून चांगला लेखा परीक्षक जो पाकिट घेणार नाही असा तिथे पाठवा आणि त्याच्यानंतर या ग्रामपंचायतीची पूर्णतः चौकशी करा. म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये नेमका काय प्रकार चालू आहे गंजाड ग्रामपंचायतीमध्ये त्याचा जर अहवाल घेतला तर आपल्या लक्षात येईल की पेसामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार केला जातो.